हाय. तर आपण आज पाहूयात की टीचरच्या पोर्टलमधून टेस्ट कशी क्रिएट करता येते. तर इथे नॅव्हिगेशन बारमध्ये तुम्हाला माय टेस्ट म्हणून ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक केल्यावरती तुम्हाला शेड्यूल टेस्ट आणि टेस्ट रिपॉझिटरी हे दोन ऑप्शन्स मिळतील. तर नवीन टेस्ट क्रिएट करण्यासाठी आपल्याला टेस्ट रिपॉझिटरीवर क्लिक करायचं आहे. तर ही विंडो ओपन होईल तुमच्यासमोर. इथे तुम्ही पाहू शकता लिस्ट ऑफ टेस्ट ऑलरेडी इथे आहे. तर या टेस्ट आधी या टीचरने क्रिएट केलेल्या आहेत म्हणून त्याची लिस्ट इथे दिलेली आहे. जर आपल्याला नवीन टेस्ट क्रिएट करायची असेल तर इथे एक ऑप्शन आहे क्रिएट टेस्ट म्हणून. त्यावर क्लिक केल्यावरती ही विंडो तुम्हाला दिसेल. यात नेक्स्टमध्ये क्लिक केल्यावर तुमच्यासमोर अजून एक नवीन विंडो ओपन होईल. तर इथे तुम्ही बघू शकता खूप सारे ऑप्शन्स दिलेले आहेत. तर इथे तुम्ही टेस्ट तर मी इथे डेमोसाठी मॅथ्सचं टेस्ट क्रिएट करून बघते. नंतर बोर्ड सिलेक्ट करायचा आहे, ग्रेड सिलेक्ट करायचा आहे, सब्जेक्ट, नंबर ऑफ क्वेश्चन्स किती क्वेश्चन्स हवेत ते, आणि नंबर ऑफ मार्क्स. तुम्हाला इथे टेस्ट टाईपमध्ये स्कूल टेस्ट, असाइनमेंट आणि वर्कशीट्स हे 3 ऑप्शन मिळतील. तर तुम्हाला यातला कोणतंही तुम्ही सिलेक्ट करू शकता तुम्हाला जी टेस्ट हवी ती. तर मी इथे स्कूल टेस्ट सिलेक्ट करते आणि नेक्स्टवरती क्लिक करते. नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर ही विंडो ओपन होईल. तर तुम्ही इथे पाहू शकता खूप सारे ऑप्शन्स दिलेले आहेत. चॅप्टर, तर तुम्हाला इथे चॅप्टर सिलेक्ट करायचा आहे, सब टॉपिक सिलेक्ट करायचा आहे. तर इथे तुम्ही एक सब टॉपिक सिलेक्ट करू शकता किंवा मल्टिपल सब टॉपिक सिलेक्ट करू शकता. आणि कॉम्प्लेक्सिटी लेवल सिलेक्ट करायचं आहे. तर मी इथे मीडियम आणि सिम्पल सिलेक्ट करते आहे. आणि क्वेश्चन टाईपमध्ये तुम्ही इथे पाहू शकता 2 ऑप्शन आहेत, मल्टिपल चॉईस आणि सब्जेक्टिव्ह. तर मल्टिपल चॉईसवरती मी क्लिक करते आहे आणि इथे गेट क्वेश्चन्स म्हणून एक ऑप्शन आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर इथे खूप सारे क्वेश्चन्स येतील. तर इथे 3 ऑप्शन्स आहेत, माय स्कूल क्वेश्चन्स, माय क्वेश्चन्स आणि VXL क्वेश्चन्स. तर माय स्कूल क्वेश्चन्समध्ये तुमच्या इन्स्टिट्यूटचे सगळे क्वेश्चन्स इकडे मिळतील. माय क्वेश्चन्समध्ये या टीचरने क्रिएट केलेले क्वेश्चन्स तुम्हाला इकडे मिळतील. आणि VXL क्वेश्चन्समध्ये हे सगळे क्वेश्चन्स आमच्या डेटाबेसमधून प्रोव्हाइड केलेले क्वेश्चन्स आहेत. तर इथे तुम्ही कुठल्याही सेक्शनमधून सिलेक्ट करू शकता कोणताही क्वेश्चन. तर आता मी सिलेक्ट करते हे क्वेश्चन्स. इथे मी 2 क्वेश्चन सिलेक्ट केले. तर तुम्ही इथे राईट हँड साईडला बघू शकता जे क्वेश्चन्स मी सिलेक्ट केले आहेत त्याचं लिस्ट इकडे मला दिसतंय. जर तुम्हाला कोणता क्वेश्चन डिलीट करायचा असेल, काढून टाकायचा असेल, तर तुम्ही इथे जे क्रॉस ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक केला तर तो क्वेश्चन निघून जाईल आणि तुम्हाला जो हवा दुसरा क्वेश्चन तो ॲड करू शकता. तर मी इथे नवीन क्वेश्चन ॲड केलेला आहे. एकदा हे सगळे क्वेश्चन्स ॲड केल्यानंतर तुम्हाला इथे नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. तर ही विंडो ओपन होईल तुमच्यासमोर. तुम्ही इथे मार्क्स पण चेंज करू शकता. तर आता मी हे 1 तर सगळीकडे 2 करते. एकदा की मार्क्स अलॉट केल्यानंतर तुम्हाला इथे प्रिव्ह्यूचं ऑप्शन मिळेल. तर प्रिव्ह्यूवरती क्लिक केल्यावरती तुम्हाला सगळे क्वेश्चन्स दिसतील जे तुम्ही सिलेक्ट केलेले आहेत. हे क्लोज केल्यावर इथे तुम्हाला क्रिएटचं ऑप्शन मिळेल. त्यावर क्लिक केल्यावरती ही टेस्ट क्रिएट झालेली आहे त्याचा मेसेज येईल. नंतर ही टेस्ट बघण्यासाठी आपल्याला इकडे बॅक टू डॅशबोर्ड क्लिक करायचं आहे. तर तुम्ही इकडे बघू शकता की आपण जी टेस्ट क्रिएट केलेली आहे तिकडे लिस्टमध्ये आलेली आहे. पण त्याचा स्टेटस नॉट शेड्यूल म्हणून आलेला आहे कारण अजून आपण ती शेड्यूल केली नाही आहे. तर ही टेस्ट शेड्यूल करण्यासाठी इथे ॲक्शनमध्ये तुम्हाला हे 3 डॉट दिसतील. तिकडे तुम्हाला 2 ऑप्शन मिळतील, शेड्यूल नाव आणि डिलीट.
जर तुम्हाला शेड्यूल करायचं आहे टेस्ट तर तुम्ही शेड्यूल नाववरती क्लिक करायचं आणि ही विंडो ओपन होईल. तर तुम्हाला इथे टेस्टचं नाव दिसेल, न्यू टेस्ट सेक्शन्स, ज्या सेक्शनमध्ये तुम्हाला ही टेस्ट द्यायची आहे. आणि इथे तुम्हाला स्टुडंट सिलेक्ट करायचा ऑप्शन मिळेल. तर तुम्ही एक स्टुडंट सिलेक्ट करू शकता किंवा सिलेक्ट ऑल करून सगळे स्टुडंट सिलेक्ट करू शकता. नंतर इथे 2 डेट्स आहेत, स्टार्ट डेट आणि ड्यू डेट. तर इथे मी स्टार्ट डेट आजची टाकलेली आहे, टाईम जे आताचं आहे ते आहे. आणि ड्यू डेट ही तुम्हाला जोपर्यंत ही ठेवायची आहे टेस्ट तोपर्यंतची डेट तुम्ही इकडे देऊ शकता. इकडे तुम्ही बघू शकता 23 ते 24ची डेट इथे दिलेली आहे. तर मी इकडे फक्त 23 टाकते आहे आणि टाईम चेंज करते आहे. आणि ड्युरेशन इन मिनिट्स, टेस्टचं ड्युरेशन तुम्हाला किती ठेवायचं आहे ते पण तुम्ही देऊ शकता. तर मी इकडे 15 मिनिट्स देते आणि इथे शेड्यूलचं ऑप्शन तुम्हाला दिसेल, त्यावरती क्लिक करा. तर ही टेस्ट आता शेड्यूल झालेली आहे म्हणून त्याचा स्टेटस तुम्हाला इथे बघा शेड्यूल म्हणून दिसेल. अशा प्रकारे टेस्ट तुम्ही क्रिएट करू शकता टीचर्सच्या पोर्टलमध्ये. थँक्यू.